झी 24 तास एक पाऊल पुढे। जलप्रलयात अडकलेल्यांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधले भाविक असल्याचं समोर येते। रायगडमधले 102 भाविक या जलप्रलयात सापडले असल्याचं समोर येते। तर उत्तराखंडमधल्या प्रलयामध्ये बेपत्ता असलेले इगतपुरीमधले 60 ते 70 भाविक सापडले। झी 24 तासच्या बातमीनंतर या सगळ्यांशी संपर्क साधला गेला। ही बातमी पाहून या भाविकांशी मंत्रालयातून संपर्क साधला गेला। केदारनाथच्या दर्शनाला गेलेले हे भाविक गुप्तकाशीमध्ये असल्याचं आता समजतं। या बातमीनंतर या भाविकांचे नातेवाईक नितीन रायकर यांनी आनंद व्यक्त केला। आनंद गगनामध्ये मावेनासा झालेला आहे, कारण की ज्या फोनची प्रतीक्षा होती तो फोन आल्यानंतर खूप काही आनंद असं ओसंडून वाहतोय। ऑपरेशन आता जसं चालू आहे पण ते धीम्या गतीने चालू आहे की जसे आमचे नातेवाईक मिळाले तसे इतरांचे पण मिळावे ही माझी अपेक्षा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।